फक्त 2च मिनिटांमध्ये तूप काढण्याची एकदम सोपी पद्धत आज आपण बघत आहोत. थंडीमध्ये तूप काढायचा खूपच कंटाळा येतो. आता आणि कमी भांड्यात फक्त 1 ते 2 भांड्यामध्ये अजिबातही पसारा न होता कसं तूप काढायचं ते आपण बघू. आता सगळ्यात आधी ही 8 ते 10 दिवसाची मलाई घेतलेली आहे. आता ही मलाई जी आहे तूप काढत आहोत ते नणंदबाईच्या तिथं काढत आहोत आणि त्यांच्या तिथं ही मलाई होती. मग सहज गप्पा चालूही होत्या आणि तूपही काढून झालं. फक्त 2 मिनिटात चमच्याने या पद्धतीने भाजीचा जो चमचा असतो त्याने या पद्धतीने त्यांनी असं तूप मलाई जी आहे ती अशी फेटून घेतली. सगळ्यात आधी पाणी न टाकता ही मलाई त्यांनी फेटून घेतलेली आहे चमच्याने अशीच. आता थोडं थोडं त्यांनी पाणी टाकायला लावलेलं आहे आणि मी एका हाताने त्यांनी हलवत चालल्या आणि मी एका हाताने एकदम थोडं थोडं म्हणजे 1 कप असं पाणी टाकत चाललेलं आहे. आता या ताकापाचा उपयोगही एकदम छान पद्धतीने केलेला आहे आणि तो काय केलेला आहे तोही आपण बघू. हे बघ, लगेच लोण्याचे गोळे एकदम काहीही न टाकता लोण्याचे गोळे यायला लागलेले आहे. दही पण न टाकता असे या पद्धतीने लोण्याचे गोळेचे गोळे यायला लागलेले आहे. म्हणजे लोणी लगेच आणि जे सफेद दिसत आहे ते ताक झालेलं आहे. आता पुन्हा थोडंसं एका जागी सगळं जी मलाई आहे ती सगळी एका जागी येण्यासाठी या पद्धतीने हलवत गेलेलं आहे आणि काही सेकंदात हे लोणी झालेलं आहे. आता अजून एक पटकन असा घट्ट लोण्याचा गोळा येण्यासाठी एक वस्तू त्यांनी टाकलेली आहे, एक साहित्य त्यांनी टाकलेलं आहे. ते कोणतं तेही पाहू. आता एकदम छान असं पिवळं असं गाईची साई असल्यामुळे एकदम पिवळं असं लोणी बनलेलं आहे. ताकही कमी झालं, पण जेवढं घट्ट ताक असेल, आता ताकाचा एक पदार्थ बनवत आहोत, जेवढं घट्ट ताक असेल तेवढं चांगलं म्हणून पाणी या ठिकाणी कमी टाकलेलं आहे. ताक जास्तच घट्ट वाटत होतं, मी थोडंसं पाणी पुन्हा टाकलं. आता हा लोण्याचा जो गोळा आहे तो सगळा एका ठिकाणी आलेला आहे. एका कढाईमध्ये ज्या कढाईत तूप कडवायचं, जास्तीचे भांडेही घासायला पाडायचे नाही. ज्या कढाईमध्ये तूप कडवायचं आहे त्याच कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे लोणी धुण्यासाठी. लोणी धुतलं की समजा काही वेळेस मलाई जास्त वेळ असली की त्याचा असा वास खवट येतं किंवा लोणी धुतलं नाही की जास्त बेरी शिल्लक असते तूप काढताना आणि तूपही छान असं बनलं जातं. म्हणून हे लोणी धुवून घेत आहोत. मस्त असा हा लोण्याचा गोळाचा गोळा बनलेला आहे. आता या पाण्यामध्ये हे लोणी टाकलेलं आहे आणि ताकामधलं सगळं जे लोणी आहे ते पातेल्याला कडाला लागलेलं ते सगळं लोणी या पद्धतीने असं काढून ताक ते काढून घेतलेलं आहे. अजिबातही लोणी वाया जात नाही. आता हे ताक आहे त्यापासूनही आपल्याला एकदम छान उपयोग केलेला आहे ताईंनी. आता हे जे पाणी आहे अजून या लोण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे लोणी धुवून घेतलेलं आहे. आता पाण्यातून काढल्यानंतर पुन्हा एक छानसा असा लोण्याचा मस्त लाडू बनवून घेतलेला आहे.
आता हे जे कढाईमधलं जे लोणी धुतलेलं पाणी आहे ते पण ताकात टाकलं. अशा पद्धतीने छान असं लोणी धुवून घेतलं आणि जे लोणी धुतलेलं पाणी आहे त्याच कढईमध्ये तूप कडवायला ठेवलं. आता हे तूप कडवायला ठेवायचं आहे. त्यामध्ये गॅस चालू केला. आता हे लोणी वितळूस्तवर फुल गॅस ठेवलेला आहे आणि एकीकडं एका कढाईत, ज्या कढाईत ताक काढलं होतं त्याच कढाईत हे ताकही उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. या पद्धतीने एकीकडं तूप काढवायला आणि एकीकडं ताक उकळण्यासाठी ठेवलं. लोणी सगळं वितळून झालं. एकदम छान असं पिवळं असं लोणी दिसत आहे, तूप दिसत आहे आणि इकडं ताकही, म्हणजे जे पनीर एका बाजूला आणि ताक एका बाजूला असं लगेच उकळी फुटली ते लगेच व्हायला लागलेलं आहे. पाणी एका साईडला आणि जे पनीर बनवायचं आहे ते एका साईडला असं व्हायला लागलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं अजून चांगलं फुटण्यासाठी लिंबू पिळून टाकलेलं आहे. थोडंसं एकदम निम्म्या लिंबूला कमी असं लिंबू पिळून टाकलं. आता लिंबू पिळल्यानंतर 1 मिनटं उकळलं आणि हे जे पनीर आहे ते असं या पद्धतीने चाळणीने काढून घेतलं. साडीचा जो पीस असतो त्या पिसामध्ये पातळ असल्यामुळे जे जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जातं. या पद्धतीने एकदम छान धुतलेला असा साडीचा पीस घेतलेला आहे. धुतलेला किंवा नवीन चाळणीमध्ये तो पीस ठेवला, कपडा ठेवला. सगळं जे पनीर आहे ते काढून घेतलं. या पद्धतीने ताकातलं सगळं जे पनीर आहे ते काढून घेतलं आणि जे शिल्लक पाणी आहे ते कढीपत्त्यात थंड झाल्यानंतर कढीपत्त्याच्या झाडाला टाकल्याने कढीपत्ता एकदम छान असा येतो. झाडाला किंवा पीठ, जेव्हा आपण चपातीचं पीठ मळतो त्या चपातीच्या पिठामध्येही मळतानाही त्या चपातीचं पीठ त्या पाण्याने मळलं की चपाती ही एकदम पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत अशी होती. आणि किंवा कढीपत्त्याच्या झाडाला म्हणजे पाणीही वाया जात नाही. आता हे जे पनीर आहे ते पुन्हा एकदा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. म्हणजे जे लिंबू पिळलेलं होतं त्याचा आंबटपणा सगळा निघून जाण्यासाठी हे पनीर जे आहे ते पुन्हा धुवून घेतलं. या पद्धतीने कपड्याचं असं गोल केलं, कपड्याची घडी घातली, जो कपडा घेतला होता पीस ब्लाऊज आणि प्लेट ठेवलेला आहे गोल करून, आणि त्यावर पुन्हा असं या पद्धतीने पोळपाटाखाली वजन ठेवून 2 ते 3 तासासाठी पनीर बनण्यासाठी ठेवलं. इकडं तूपही कडत आलं. त्यानंतर ताईने 1 ते 2 तुळशीचे पानं टाकले. यामुळे सुगंधित असं मस्त तूप होतं. आता फक्त लोणी होतं, त्यामध्ये जास्तीचं अजिबात ताक नव्हतं. त्यामुळे जे लोणी कडवलं त्याच्यातून फक्त आणि फक्त तूपच, हे थोडंफार, फक्त थोडीफार ही जी बिळ आहे आता अशी चॉकलेटी, ही सफेद आहे आणि चॉकलेटी होईस्तवर कडवलेलं आहे. या ठिकाणी आता गॅस बंद केला. थोडंसं लाईट असं चॉकलेटी झालं. जी शिल्लक थोडीशी बिळ आहे ती थोडीशी लाईट चॉकलेटी झाली की गॅस बंद केलेला आहे. आणि एवढ्या जे थोडासा ताव असतो तेवढ्यामध्ये तूप आपलं सहज कडून होतं. आता मी या ठिकाणी गॅस बंद केला. गॅस बंद केलेला आहे आणि तूप काढवायचं अजूनही हळूहळू चालूच आहे.
आता हे थोड्या वेळात एकदम असं चॉकलेटी होईन 2 ते 3 मिनटामध्ये. आता थंड झाल्यानंतर मस्त असं हे तूप गाळून घेतलं